कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सचिद एकनाथ महाराज की जय। देव महाराज मुक्ताबाई माते की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज। सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज। सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज। सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज। सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय। चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। गणपती बाप्पा मोरया। नारायण भगवान की जय। जय ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमुदते धन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विभ्रमतं सर्वाणि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। तं नमामि। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुमेव सर्वकार्येषु सर्वदा। जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते गुरुची श्री गुरुचे सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी मनोरथ आत्मरूप गणेश केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हे श्री चरण श्री गुरुचे दयाचे नि आठवे शब्दसृष्टी आवगे सारसत वाग आगवे जिरेशिये वक्तृत्वा गोडपणे अमृताचे पारखे म्हणे सरवती ओळंगणे अक्षराचे भावाचे अवर्धन अरविता खुण हाताजडे संपूर्ण तत्वभेद श्री गुरुचे पाय जे हृदय दिवसू निठाय हे मिळवणे भाग्य होय उन्नती। आज या ठिकाणी सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा माने बाबा नाना बाबा यांचा आशीर्वाद स्वानंद सुख निवासी आमची ललिताताई स्वानंद सुखवायची आमची विद्याई स्वानंद सुखवायची महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुवर्य नारायण महाराज गुरुवर्य अरविंद महाराज गुरुवर्य राम महाराज दरवर्षाप्रमाणे 2 वर्षानंतर आज येतो त्याबद्दल होळी कुटुंबाला पहिली गणपतीचा योग सत्यनारायणची महापूजा
कुठलाही पिंड तयार होत असताना ओंकारचं स्मरण अगोदर केलं जातं. कुठलंही कार्य करत असताना गणेशाची पूजा अगोदर केली जाते. ओंकार प्रधान रूप गणेश. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या अगोदर जेव्हा खांब्याला पडल्यानंतर निवृत्तीनाथांच्या कृपेने सांगितलं तू काहीतरी बोल. वेदांनी प्रतिपादन केलेलं असं जे सत्य आहे, वेदांचं जे महावाक्य आहे, वेदांनी प्रतिपादन जे केलेलं जे सत्य आहे, अनादिकालचं जे संप्रदाय जसा ज्या नाथपंथानुसार आलेली परंपरा तुझ्यापर्यंत मी पोहोचवलेली आहे, त्या परंपरेचं, त्या गीतेची टीका म्हणून तू काहीतरी बोल. तुला आलेल्या सद्गुरूचा अनुभवासाठी तू बोल. अशी ज्यावेळेला गुरुची आज्ञा होते त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांच्या तोंडातून एक उद्गार होतो. बघा, देवादिकांचेही अवतार झाले, आपलेही अवतार झाले आणि होत राहिले. अवताराचं कार्य ज्या वेळेला सुरू होतं आणि अवताराचं कार्य संपल्यानंतर ज्या वेळेला इहलोकीची यात्रा संपायची आहे, तो मधला जो काळ आहे, तो काळ म्हणजे निवृत्तीचा काळ असतो. तो मधला काळ म्हणजे आपल्याला दिलेलं जे कार्य आहे ते कार्य संपून जायचं. आता तुम्ही म्हणाल आपल्याला काय कार्य दिलंय, त्याच्या अगोदर ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात ते मी आहे. ज्ञानेश्वर महाराजांना आतून एक प्रेरणा झाली आणि त्यांच्या तोंडातून उद्गार बाहेर पडले. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मविद्या. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी. नाही, अकार मकार उकार अर्धे मात्रा आणि त्याच्यावर असलेला पूर्ण बिंदू म्हणजे परब्रह्म, या तिन्हींचं एकवटन केल्यानंतर जे ओंकार स्फुरण होतो, जे प्रणव स्फुरण होतो, जे निवृत्तीनाथांच्या कृपेने मला भेटलेलं आहे, याचं खरं उगम जे आहे ते श्री गणेश आहे. आपण जी मूर्ती आणलेली ते वेदांनी परिपूर्णता. कुठलीही मूर्ती ज्यावेळेला आपण पाहतो त्याचं तेच तुम्हाला सांगतं की परिपूर्ण आहे. वेदांचं जे स्वरूप आहे ते गणेशाची मूर्तीचं स्वरूप. त्याचे जे अलंकार असतात ते वेगवेगळे अलंकार म्हणजे शस्त्रसृष्टीचं साम्राज्य असतं. तर्कविद्याने बहुमत खंडन केलं. बौद्धांचं मत ज्यावेळेला खंडन केलं त्याचं प्रतीक म्हणून अक्षरशः गणरायाने अर्धा ग्रंथ आपल्याशी ठेवलेला. ज्ञानाची ज्योत कशी उजळते, ज्ञानाची ज्योत कशी असते, गुरुच्या दृष्टीने स्थापन झालेली दूरदृष्टी किंवा दिव्य दृष्टी किंवा गुरुच्या कृपेने होणारी जी दृष्टी आहे तिला ज्ञान दृष्टी म्हणतात. अक्षरशः म्हणजे गणरायाचे डोळे. असा आणि सार याचं निवडन करण्याचं काम जशी सोन करते तसे तुमची बुद्धी करते. हृदय सम्राट श्रीपाद बाबा सांगायचे की चांगला विचार केला तर इथं 13वा अध्याय हा क्षेत्रज्ञाचा अध्याय. याची सुरुवात करताना माऊली सांगते आत्मरूप गणेश केले असे. आत्मा हा गणेश आहे, आत्मा हाच देव आहे असं ओढून ओढून हृदय सम्राट श्रीपाद बाबा. गुरु माऊली ज्या वेळेला एखादी गोष्ट ठाम मताने सांगत असते त्यावेळेला त्याच्या मागे काहीतरी कार्य किंवा कारण असते. आमचे कार्य खूप चालले, आमच्या डिग्र्या खूप चालले. मला एवढ्या डिग्र्या लागल्यात, मी बसतो इथे. म्हणजे पहिले असं म्हणायचे की महाराज इथं बसतो आणि त्याच्या जटावरतो दरवाजाच्या बाहेर जातो. म्हणजे आज किती काळचा महाराज. माझी कोणावर निंदा नाही, कोणावर टीका नाही. माझ्या डिग्र्या एवढ्या झाल्या की माझं नाव त्याच्या पुढे मला छोटं वाटायला लागलं. माझ्या स्वतःच्या डिग्र्या एवढ्या झाल्या. आताच बघा ना, महाराजांनी फेसबुकला लावलेले श्री संत श्रीपाद दास श्री अनिल महाराज. किती बरोबर, श्री संत श्रीपाद दास.
ज्यांच्याकडून तुमची वृत्ती ही विश्वव्यापक झालेली आहे, जे या विश्वामध्ये येऊन मत कार्य करून जे परब्रह्मामध्ये विलीन झालेले, ज्यांनी सच्चिदानंद स्वरूपाचा नखशिकांत अनुभव घेतलेला आहे, जे स्वयंभू चैतन्य गण आहेत आणि चैतन्य गणांच्या सानिध्यामध्ये ज्या वेळेला सच्चित असतो तो सुद्धा चैतन्य गण होतो, म्हणून तुम्ही परब्रह्म स्वरूप आहात, म्हणून आपण सर्व परब्रह्म स्वरूपाचे आहोत, कैवल्याचे लेणे आहोत, म्हणून आपल्यामध्ये भेद हा येत नाही. कारण ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ सांगतात, द्वैताचे जाण्याने गुरु विना ज्ञान, तया कैसे कीर्तन घडेल नामी. कीर्तन कुठलं? टाळ मृदुंगाचा घोष तुझ्या आतमध्ये वाजतोय आणि हा ध्वनी जी आतमध्ये वाजते त्याचा घोष तू ऐक, तो घोष आहे, टाळ मृदुंगाचा घोष आहे. मगाशी आरती चालू होती, तिथं टन मारलं तरी आवाज येतो, कारण ध्वनी लहरी आकाश तत्व आहे आणि तुम्ही आकाशापेक्षा मोठे. आकाश हे व्यापक आहे, हवा ही व्यापक आहे, मग मी काय? संकोचाची का झालाची लहान घेई उपोषण ब्रह्मांडाचे. ज्याला ही वस्तुस्थिती कळले त्याचे उद्गार काय होते? हे विश्वचे माझे ऐशी मती जायची स्थिर. हवा म्हणायचे असं टकोर जायचं स्थिर. टकोर का स्थिर सांगितलं? अरे वृत्तीवर तू राहू शकत नाही म्हणतो माझं शरीर. खूप आले, काही आले तसे गुरुभक्ती सोपी मध्येच वाक्य वापरतो समाज. मी गुरुवर्य झालो, पण गुरु करायचं मी सोडलं. तुमच्याबद्दल बोलत सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे. ज्यांच्या चरणावर नतमस्तक झाल्यानंतर नम्र झाले होता त्याने कोंडिले अनंत. ही वस्तुस्थितीचा अनुभव येत नसेल तर त्या चरणावर नतमस्तक का व्हायचं? मी जर कधी हिरवी मिरची खाल्ली, मला जर ठसका येत नसेल, तिखट लागत नसेल, तर तो मिरचीचा दोष का माझा दोष? मला बघितल्यानंतर जर भाजी आलोनी ठोकल्यानंतर माझ्या आईला जर पाना फुटत नसेल तर माझ्या आईचा दोष का माझा दोष? मेघांना बघितल्यानंतर मोराला नाचतच वाजत नसेल तर तो मेघाचा तरी काय उपयोग? पौर्णिमेचा चंद्र बघितल्यानंतर जर समुद्राला भरतीच येत नसेल तर तो पौर्णिमेचा चंद्रच का म्हणावा? वस्तुस्थिती अशी आत्मरूप गणेश. सकल विद्यांचे अधिकरण. एक विद्या मला संपादन होत नाही आणि मी विद्यासागर म्हणून घेतो स्वतः. मी कोणाबद्दल नाव? विद्या काय? या मुखातून जे वाक्य बाहेर पडलं त्याला वेद म्हणतात आणि वेदांनी सांगितलं ते तत्व तू आहेस. प्रज्ञान ब्रह्म. अरे बुद्धीला ज्यांचं स्फुरण होतं ते मी जर आहे, बुद्धी ठकली त्याला मी काय करू? काय सांगितलं बुद्धीला? चुक झाले व साधनी. माऊली काय सांगते? साधनी म्हणजे बुद्धी. चुक झाले व साधनी पण कधी? रूप पाहता लोचनी. मी रोज माझ्या आरशामध्ये तोंड पाहतो तरी मला सुख होत नाही. माझं तोंड, माझं मुकडा आणि इकडे मी माईक मध्ये बोलतो. ज्याच्या नावानं खुलतो माझा मुकडा, श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा. का? मुकडा खुलायला काय नाव घ्यायला पाहिजे तुला? शब्द बाबांचे नगद्या. नगद्यामध्ये नाकातला येणारा श्वास आणि जाणारा श्वासवर जर तुझं लक्ष नाहीये तर तुझा मुकडाच कसा फुलेल रे? मुकडा फुलण्यासाठी ब्युटी पार्लर जायची गरज नाही. मुकडा फुलण्यासाठी तुम्हाला काहीच करायचं. मुकडा म्हणजे काय? चेहरा का मेकअप? मुकडा कशाला म्हणतात? शाही वाणी ज्या वाक्यामधून येते ते मुख. जे मुख भगवंताचं भजन करतात ते रोज ऐकतो. मी दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख.
बोलाया वचन मुख. गठार कमी खातात लोक. साधा गणपती बसवण्यात येतो तरी घर स्वच्छ करावा लागतो. 5 दिवस, 1.5 दिवस, 4 दिवस, 6 दिवस. मग ह्या शरीर रूपी देहामध्ये जो आत्मस्वरूप गणेश बसलेला आहे, याचं कधी चिंता, याचं कधी क्लिअरेशन होईल, याचं कधी स्वच्छता होईल? याची स्वच्छता जर करायची असेल तर कुठलाही साबण वापरला तरी काही उपयोग नाही. काही उपयोग. खूप कीर्तन ऐकली, खूप प्रवचन ऐकली, शब्दसृष्टीची खूप वाङ्मय ऐकली. अधिक महिन्यामध्ये लाईव्ह प्रवचन आहे, लाईव्ह कीर्तन ऐकली. पण या ठिकाणी सांगतात की जयाचे आठवे शब्दसृष्टी आगवे सासत आगवे जीवेसी. जयाचे आठवे. अरे मला अशाच व्यक्तीची आठवण येऊ शकते की जी व्यक्तीची मला गरज आहे. त्या भगवंताने मला इथं जे पाठवलंय ते कशासाठी पाठवलं, त्याला जर आठवण पडली तर तो देवे. त्या सद्गुरूंनी मला अनादिकालचं जे परब्रह्म तत्व जे दिलेलं आहे त्याची आठवण मी ठेवायची. आणि इकडे तो मी ठामपणे राम बैठे आराम हमारा भजन करत असेल राम, तुझा आत्माराम ठिकाणवर आहे का? हे महाराज सांगतात. पडिले वळण इंद्रिया सकळ महत्व वेगळा विषय विषय भुलले. काय विषय? मी, माझं, मी एक आहे आणि माझं शरीर माझं. दुसरा विषय किती टाऊन पडून सांगा, 13वाचं कीर्तन करा, नाहीतर 10 दिवस ग्रंथ वाचा. जोपर्यंत अंतःकरणाची वृत्ती स्थिर होत नाही, जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही, जोपर्यंत अणूचा ग्रह होत नाही, तोपर्यंत अनुग्रहाचं सामर्थ्य समजत नाही. घर स्वच्छ झाल्याशिवाय घरात बसू वाटत नाही. तुम्ही जेवताना सुद्धा ताट स्वच्छ करून बसायला लागले. आणि ब्रह्मरसाचं पारणं जेवायचं असेल तर तुम्हाला स्वच्छता नको? सहज पाचलो आम्ही पाहुणे, अर्जुना ब्रह्मरसाचं पारण आहे आणि त्या ठिकाणी मी अस्वच्छतेने बसाव? काय माझ्याकडे मल विक्षेपाने आवरण? ज्याचं नाव घ्या. सहज म्हणतो अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. सोपं आहे. 24 गुरु केले बोलतात. त्याच्या मालिकेतले तर आपण आहोत. अरे हवा जशी विषमता पाहत नाही त्याला मी गुरु केलं. पाणी जशी विषमता पाहत नाही त्याला मी गुरु केलं. तेज जशी विषमता पाहत नाही त्याला मी गुरु केलं. अशा मालिकेच्या अवधूत चिंतनाचे वंशज आम्ही. आणि मला बघितल्यावर आड्या पडतात. ब्रह्मरसाचं पारण जेवायचे, पोट नाही दुखणार का? साधं आहे का ते? साधं आहे. बोचरे झालो आम्ही, बोचरे. पण तरी सांगतो लोकांना, काय सांगतो? चणे खाऊ लोखंडाचे. लोखंडाच्या चणा खाण्याची ताकद आहे. कशामुळे झाली? आमची आई आजही आजही आका मारल्याबरोबर दुधाचे पाण्याचे पाणी लोट फुटतात. ज्ञानेश्वर माऊलींना तेच उदाहरण द्यायचे. या शब्दसृष्टीमध्ये अवघ्या जयाची नुसती आठवण काढल्याबरोबर, काशीचे पिल्ल्याने आठवण काढल्याबरोबर पोट भरतं, तशी माझी माऊलीची आठवण काढल्याबरोबर 17 विचे स्तन देसी अनु हातात आल्लरू घासी समाधी बोधे बुजवसी बुजाओनी. किती नावं ठेवली, का नावं ठेवली, कशासाठी नावं ठेवली माहितीच नाही. बाबा म्हणायचं असं तरी घनचक्कर मी बघितला नाही की जो म्हटलं माझं नाव माझं कुठेतरी पडलं मी विसरलो. 1.5 दमडीच्या शरीराला जर नाव ठेवलं तो रात्री सुद्धा आवाज दिला भर झोपेत तरी आवाज देतो.
आणि इकडे म्हणता हाकामाची ज्याच्या नावे त्याचे नावच नाही ठावे. स्वतःचं नाव माहिती नाही आणि दुसऱ्याला सांगायला निवडलं. किती सोपं. वर्म जाणे तो वनी वर्म सांगितलं. संतांच्या घरामध्ये मी जेव्हा बसतो त्यावेळेला संत कृपा मला मिळते आणि मी त्या कृपेला सुद्धा डिग्र्या लावायला लागले. माझ्या ही कृपा केली. एका आईला जरी 4 मुलं असली ना तरी आईला पाहणार साठत असते. कुठली आई कुठली गणेश गणरायाची जर विचार करायला घेतला अक्षरशः हे अनादिकालचं नाव बघा. मी तुम्हाला परत सांगतो. वक्तृत्वा गोडवेपणे अमृताचे पारखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षराचे. त्याच्यावर तुम्हाला सांगतो. रात्रंदिवस भजन करतोय, रात्रंदिवस चिंतन करतोय, रात्रंदिवस ध्यानामध्ये असलेले आमचे महादेव, त्यांना पार्वती माता विचारते कोणाचं भजन करतात. साधी गोष्ट आहे. जी जगाची मालकीने जिच्यापासून हे जग निर्माण होते तिला ही गोष्ट बोलू शकते का. गणपतीला कोण घ्यायला येतो. रिद्धी सिद्धी त्याच्या बायका का गौरी. गौरी आपल्याला जर कधी कुठल्याही बाळाला ठेच लागली तर आपल्या तोंडातून काय निघते. बायकोचं नाव आईच. का तिने कधीतरी पाहणा बांधला. त्या पाण्यामुळे हे शरीर लठ्ठ झाले. या शरीराच्या नसा नसामध्ये ते दूध भिनलेलं आहे. म्हणून या ओटातून तो ओंकार बाहेर पडतो. आई प्रत्यक्ष आई हाच ईश्वर आहे आणि आत्मा हाच देव आहे. हे शास्त्र सांगण्यासाठी कोट्यावधी संत महंत ऋषी तपी जपी कितीतरी प्रयत्न करतायत. पण त्यांना हे अजून अवलोकन नाहीये की मी की केवढा. आणि ज्यांना हे अवलोकन झालंय त्यांचं भ्रम वाढवण्याचं काम चाललंय. भ्रम म्हणजे काय. दिली तिलांजली नामरूपा, नामरूपा तिलांजली शिवाय भ्रम जात नाही. आमचा भ्रम वेगळा आहे. माझा स्वतःचा भ्रम हा वेगळा आहे. मी कोणीतरी एक ज्ञानी, मी कोणीतरी ज्ञान प्रदान करतो. अरे मूर्ख माणसा, सकाळी हजेरी तुझी लागते का. रात्री तुझ्या सोत्याने झोपतो का. सकाळी उठल्यानंतर तू कराग्र वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती म्हणतो कुठल्या वाणीने म्हणतो. रात्री कुठली वाणी भजन करते. रात्र कुठल्या वाणीने तुझं चिंतन चालतं. इथं म्हणतो जागृती स्वप्न सुषुप्ती. कुठे कुठे महादेवाला प्रश्न केला. कुठे होतो. बघा मी जरी दिव्यात आलेलो असतो, दिवा कितीही मोठा असला तरी दिव्याखाली अंधार असतो हे प्रेमाच. दिवा तुम्ही घरात लावता. मी या दिव्याबद्दल नाही म्हणत. गावाबद्दल दिवा तुम्ही जेव्हा लावता ना तेव्हा दिवावरती कितीही उजेड पाडला तरी त्याच्या खाली अंधार. मी अगाध ज्ञान त्या सद्गुरु कृपेने जरी सांगत असलो तरी माझं चिंतन किती आहे. झाड जाणे जे बोले, माणूस जाणे जे बोले. चिंतन हा विषय जो आहे तो चिंतन हा विषय नम्रतेपणे घेतो. ताट्याकडे नेतो. आमच्याकडे कुठेही जावा तुम्ही, महाराष्ट्रात जावा, महाराष्ट्राबाहेर जावा, फिलिपिन्सला जावा, ऑस्ट्रेलिया जावा, नाही तर जगाच्या पाठीवर कुठेही जावा, ज्या झाडाला फूल येतं त्या झाडाला फळ आल्याशिवाय राहतच नाही. आणि ज्या झाडाला फळ येतात ते झाड जमिनीकडे वाकल्याशिवाय राहतच नाही. भक्ती शिरोमणी रामदास बाबा म्हणायचे की ह्या झाडाला जर कधी फळ आलं
त्या झाला जर पुत्र झाला तर हा नपुसक राहू शकतो. त्या बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो. मग तुम्हाला मूलबाळ झालं का प्रश्न करायचा. त्यांचा विचारण्याचा पद्धत अशी होती की तुम्हाला प्रबोध झालाय का. आम्ही डायरेक्ट विचार, ते तसं नाही म्हणायचे. ते भाऊ देव पावला का बाबांची म्हणजे तुमच्या अंतकरणामध्ये शुद्धता आली का, ईश्वर कृपा झाली का. नसेल तर मग संत काय करतील. पाण्यामध्ये दगड टाकला किती वेळ ठेवा, बाहेर काढला की नर्मदे गंडकी येते. देव पडले कोट्यानं कोटी. आत्मदेवाचे स्वरूप जर बघायचं असेल तर ते कसं बघायचं. हा चष्मे समजाय. मग माता पार्वतीला सांगावं, अख्खा देव तुमचं भजन करता तुम्ही, देवादिदेव महादेवा. ही वस्तुस्थिती कशी पहिले ते नंतर सांगा. तुम्हाला कुठून मिळालं ते. मग ओवीला आम्ही स्वतःला खूप संप्रदाय समजतो. पिंडी पिंडीचा ग्रस हा तो नाथ देऊन गेला श्री महाविष्णू. महाविष्णूंकडनं हे महादेवाला मिळालं. महादेवांच्याकडे मिळाल्यानंतर महादेवानी पार्वतीला सांगितलं. काय सांगितलं. जी तुमच्या आतमध्ये सगळ्या शरीराच्या इंद्रियांमध्ये जे तत्व सळसळतंय, जे चैतन्य सळसळतंय त्याला गीता तत्व. तोच त्याग करते शरीर. शरीर आहे त्या शरीराला त्याग समजतो. काय समजत. श्री बालाजीचं बेत या महाराजांनी का रात्री खाल्लं. श्री बालाजी, श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलबी. श्री बालाजी खाल्लं तरी या शरीराला समजलं गीता म्हणजे त्याग. सकाळी यांनी त्या शरीरामध्ये श्री बालाजी होते ते बाहेर टाकले. त्याग या शरीराला कळतो. नको असलेला भाग हे शरीर टाकायला तयार होता. पण माझा अहम असा आहे की मी नाही. आणि एकादशीला मी अभंग घेतो. कुठा उठी अभिमान नको जाऊ देऊ भंगा गात्र माझी पांडुरंग. गात्र पांडुरंगाने भंगा जाऊ द्या नको. गात्र म्हणजे शरीराचे फक्त नुसते इंद्रिय नाही. चिंतन कुठे होतं. चित्तात. मनन कुठे होतं. मनात. बुद्धीचा निश्चय कुठे. परब्रह्मात. एक एक गोष्टीचं माझं निदान लागत नाही. मी स्थूल समजू शकत नाही. मी स्थूल समजू शकत नाही. लिंग देह नाही, कारण देह नाही. खाली महाकारण मला किती गोडवा आहे. वक्तृत्वाला गोडवापणा आणला माझ्या ज्ञानेश्वर माऊली सांगतात. वक्तृत्वाला गोडवापणा आणला. काय वक्तृत्व केलं मी. काहीच. तूच आहे तुझ्या जीवनाचं शिल्पकार. झालं. झालं. काय झालं. थोडं फुसफुस केलं. आमच्याकडे ना चूल पेटाला फुकणी असायची वासेल. आमची ब अशी सगळं करायची. तो धूर होता ना तो बाजूला व्हायचा. आणि ती लाकडं पेटायची. लाकडं पेटायची ना. पण ती फुकायच्या वेळेला तो धूर आहे ना पुढे नाही जात. रिटर्न येतो. सगळी गुरुवर्य मंडळी आहे म्हणून बोलायची सगळी गुरुवर्य मंडळी आणि ऐकणारे तर महान गुरुवर्य आहेत. त्यांना माझा पहिला नमस्कार. फुकणीने फुकल्यानंतर धूर डोळ्याकडे येतो का पुढे जातो. डोळ्यातून इकडे पाणी येतं तिकडे अविष्ट पेटतो. आणि जसा वस्तू प्रकट झाला
माय माऊली पहिले त्याच्यावर तवा ठेवते, तो गरम व्हायला पाहिजे, लगेच भाकर नाही टाकत. इथं आमची फुसफुसलेली धूर निघतोय आणि आमचा गुरु ओढून जातो, हा माझ्याबद्दल ओढतो. आणि त्याचा धूर तर निघू दे, त्याच्या डोळ्यात पाणी नाही, तुझ्या डोळ्यात काय आहे? इथं वायर सोडली जातं चंदन महाराजांनी. मी जर तिथं जर कधी हात लावायला गेलो, त्याच्याबद्दलचं ज्ञान नाही, तो काय त्रास देणार आहे? गुदगुल्या करेल तो. वस्तुस्थिती वक्तृत्वाला गोडेपण येतं. सत्य, साथ आणि मवाळ हे गुरुकृपेशिवाय बाहेरच पडत. मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अरे अमृतालाही फिका करण्याची वस्तुस्थिती येते तुम्ही. कसं काय? मग आम्ही कशाला कमी समजू कोणाला? अमृत संजीवनी. अमृत जन्म मृत्यूच्या पलीकडे न जाता मृत्यू देत नाही, पण जन्म मृत्यू टाळू देत नाही. स्वर्गामध्ये अमृत पिलं जातं, पण येऊ लागत नाही माणूस. भवानी मातेला सांगतोय महादेव, गीतार्थाची थोरवी सोय शंभू विवारी, तेच भवानी प्रश्न करी चमत्कार होणी. कोणाचं स्मरण? माझं स्मरण मला माहिती नाही, म्हणून शरण आले. माझं स्मरण मी विसरलोय. कुठे विसरलो? धरणी वायूला. कुठे जॉईन केलं? संत दर्शनी. बाबा नेहमी ठोकून सांगायचे, बंधनापासून उकळल्या गाठी इथं जोडायचं. इथं जोडलं ना, इथं जोडायचं. इथं जोडण्यासाठी काय कराल? फुकणी मला फुकणी. आवली सांगितली. कोण आवली? तुकाराम महाराज. माझ्या नवऱ्याच्या 4 सवती बोलतो. जाऊ द्या, मला विषय नाही राहिला. परत त्याच्या अगोदर येतो. फुटकाची तारा त्याच्या, फुटकाचा विना त्याच्या 2 तारा. गाडी येणं झाला सोपं आहे. किती सोपं आहे बोलायला, किती सोपं आहे, किती सोपं आहे. जावे त्याच्या वंशात. 7-8 ओल असतात बासरीला. तिला जर अशी फुकली असंही झालं, नग्या तुझ्या श्वासावर माझं लक्ष आहे, तुझंच लक्ष नाही, तू काय होऊन करतो? त्या फुकणीमध्ये जर हवा भरली, त्या बासरीमध्ये जर हवा भरली, त्या ज्या ओलांना जर कधी तुम्ही बोट फिरवले की त्याच्यातून स्वर बाहेर. सद्गुरु कृपेने तुमचे स्वर निघालेत ना, ते स्वर आहेत ना. ओंकार स्वरूपा सद्गुरु नाही. इकडे म्हणतो ओंकार प्रलय उच्चार होय साचार आत बरोबर. किती गोड वक्तृत्व आहे. पण हिरव्या मिरच्या खाल्ल्या तरी बसतील, पण ब्रह्मरसाचा काळा पसत नाही. एक वेळा छातीत झालेला कप निघू शकतो. एक वेळा छाती बंद पडलेली पुन्हा चालू होऊ शकते. पण बुद्धी निश्चय जर नसेल तर आत्मज्ञान करणं फार कठीण. जरी सकल विद्यांचे अधिकरण असलं तरी सकल विद्यांमध्ये आत्मतत्व, आत्मज्ञानी सकल विद्यांमधलं ज्ञान श्रेष्ठ ज्ञान. आम्ही रोज बोलतो ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठित. हृदयामध्ये भगवंत आहे ना, हृदयी प्रतिष्ठित. देव कुठे सांगितलं? हृदयात सांगितलं ना, देवानेच सांगितलं. समस्तांच्या हृदय मी अमुका आहे ऐसी, बुद्धीच पुरे अग्निसी ती वस्तुगान. बुद्धी येऊन जाऊन बुद्धीच काय ते? कारण बुद्धीची देवता गणपती. आपण गणेशाच्या खाली बसतो. बुद्धीची देवता गणपती. सकलार्थमती प्रकाश सांगितलंय ना, बरोबर आहे की नाही? मग हृदयामध्येच भगवंत सांगितलंय. हृदयस्थ भगवंतासाठी या सगळ्याचा खटाटोप आहे. मग तो सोडून बाकीच्या गोष्टी का सांगितल्या गेल्या? चिंतन सोडून मला चिंतन सोडून चिंता का सांगितली? चिंता सांगितली.
कसली चिंता नाही. तुला जे दिलंय ना भाऊ ते अनादिकालचं आहे. मला तुझा निरोप दिलेला आहे आणि हा निरोप तुझ्यापर्यंत पोहोचवायचं मी काम केलेलं आहे. याच्या पुढे कोणाकडे जाऊ नको. माझा पाया पडल्याशिवाय राहू नको. किती सोपं. याला वक्तृत्व म्हणतात. अरे वक्तृत्व असं असायला पाहिजे की श्रोत्यांच्या हृदयामध्ये जे आहे ते तुझ्या तोंडातून बाहेर आलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर वास्तविक महाविष्णूचा अवतार सखा माझा नेणे ते सुद्धा म्हणतात प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. समर्थ रामदास सांगतात जन नव्हे अवघा जना. आणि माझे गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगतात तुम्ही सोन्याहून पिवळे. काय भाव चाललंय सर. मग सोन्याहून पिवळे जर तुम्ही आहात मग तुमचं वजन नको करायला. अरे ज्यांनी विश्व ब्रह्म एकत्र केलं जे ब्रह्म जगद्गुरु ठरले त्यांना सुद्धा मोजमाप करावं लागेल. चुकीता जुळणेसी चुकीता तोललं गेलं तेव्हा ब्रह्मत्व आलं आणि ब्रह्ममूर्ती कुठे ही स्वयंभी ब्रह्ममूर्ती टाकतो ना मी माझ्या डिग्र्यांमध्ये. मी माझी डिग्री लावतो ब्रह्ममूर्ती. बघा प्रकृत्व बोलते अमृता ते पारखे म्हणे. एखाद्या वेळेला जर भाजी तिखट झाली ना थोडीशी भाजीला दोष नाही देतात. किती छान केलं माऊली. किती छान भाजी केली. माझं पोट तरी साफ करायचं कारण नाही असं विचार केला कधी. जर साध्या भाजीचा जर तुमच्यावर एवढा परिणाम होतो खाण्याच्या अगोदर तर ब्रह्मराज ज्या वेळेला तुमच्या या शरीरामध्ये ओतलं जातं या शरीराच्या नसा नसात होईल झालं त्याचा काहीतरी परिणाम दिसेल का नाही दिसणार. आम्ही कुत्र्याच्या आवल्यात नाही दगड मारला म्हणून पाहायला. इकडे म्हणतो आम्ही वाघाचे बच्चे. आमच्या फोटोखाली वाघ आणि सिंह दाखवला जातो. डरकाळी कशी पडली ओरिजिनल डरकाळी. आणि त्या डरकाळी साधू संतांनी लिहिले फिरविला गट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली. ही वस्तुस्थिती प्रतिपादन करण्यासाठीच हा जन्म आहे मला. बाकी माझं काय ते सहज होणार. ही घेताना माझ्याकडे ते तरी व्यवस्थित पाहिजे ना. माझं त्याग आणि तुम्हाला कुठून देऊ. मी महाराजांचं ऐकलं. या महाराजांनी सांगितलं. त्या विनाताई महाराजांचं ऐकलं. त्या वैभव महाराजांचं थोडंसं ऐकलं. ते कुणाल महाराजांचं ऐकलं आणि मग घेतलं. मग टाकलं आणि मग लोकांना बरं आहे म्हणाले. कसं शक्य समजतं काय बोलतो नाही. बरं वक्तृत्वाला गोडवी येण्यासाठी मगाशी दादांचा आमचा विषय झाला की भाव प्रगट झाला आणि ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाणे येथे एकच लीला तरले ते सर्व भावे मद भजले ऐल तरी सरले माया जाल भाव. माझे सद्गुरू श्रीपाद बाबा हृदय सम्राट काय सांगतात. भाव जर तयार व्हायला पाहिजे असेल तर नातच जोडलं पाहिजे आणि नातं जुळलं नाही तोपर्यंत भाव तयारच होतो. मी काय केलं या महाराजांचं ऐकलं, या माऊलींचं ऐकलं, त्या महाराजांचं ऐकलं आणि सगळं एकत्र केलं आणि मी इथं बसल्यावर तेच सांगणार. ओरिजिनल स्फुरण आहे कुठे. दरवाजावरचा पोपट म्हणतो जय हरी.
घरातले व्यक्ती म्हणतो जसे आले तसे जा घरी. कुठे आहे भाऊ? आहे भाऊ? नाही कळलं. पुन्हा सांगतो. या ताईला लहान मुले, बरोबर. ही ताई ब्रह्ममूर्ती नानांच्या घरी गेली मुलाला. तिथं शेजारी पण आमची एक बहीण आहे, तिला पण लहान मुलगी आहे. ही ताई कार्यक्रमाच्या निमित्ताने बाजूच्या घरात बसली, तिचा इथं विषय रंगला परमार्थाचा. हिला आठवण नाही माझी मुलगी ती तिथे ठेवून आली. लक्षात घ्या, हिला आठवण नाही माझी मुलगी तिथे आहे, तिथं माझी बहीण पण आहे. या ताईची मुलगी रडायला लागली, माझ्या बहिणीचा भाऊ होईल तिच्याबद्दल. कळलं? पण ही ताई तिथं गप्पा मारते ब्रह्मदेवाच्या, ब्रह्मात्वाच्या, आणि हिला कळते माझी मुलगी रडते. समजलं? अजून एक छोटस उदाहरण देतो. असं ही ओवी सांगते, भावाच्या अवतारानं अवतरविती खून हाता चढे संपूर्ण तत्व भेद. लक्षात घेऊ का ओवीचं काय म्हणणं आहे? भावाच्या अवतारनं, इथं एकच दिले, भाव प्रगट व्हायला पाहिजे ना. मला चाकू आता कोणी मारला तर माझा भाव नाही प्रगट होणार. माझ्या कानाखाली कोणी वाजवली तर माझा भाव नाही प्रगट होणार. माझ्या गुरुला 2 शब्द उलटे बोलले तर माझा भाव नाही प्रगट होणार. मारता गुरु मारता चेला, दोघांचा बोध वाया गेला. भाव प्रगट होत नसेल तर पाण्यातील मासुरी, जीवना वेगळी मासुरी, जीवना वेगळी मासुरी, पैसा तुका तळमळी. भाव भाव तयार होतो. भाव देव कैसा दावे त्याच्या वंशाचे वाढले. भावाच्या अवतार अवतरविता खून हाताकडे संपूर्ण, हाताकडे संपूर्ण. बघा, वस्तुस्थिती अशी असते की ज्या वेळेला ती वस्तुस्थिती स्वयंभू प्रकट होत असते त्यावेळेला ती हळूहळू 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 ब्रह्मांड व्यापक. आणि ज्या वेळेला ती ब्रह्मांड व्यापक होते त्यावेळेला तुम्ही पिंड नसून ब्रह्मांडापर्यंत. पिंड देहस्थिती ब्रह्मांडे पसारा आडीविन सारा व्यर्थ ब्रह्म. तत्ववत्त करा, तत्वभेद करा. पूर्वी पद्धत होती. चला ठीक आहे, बाबांचा दृष्टांत देतो. टाइम झाला की सांगा, भूका लागली की निघून जा. बोला वेळ आहे, आपापल्या घरी. बोला वेळ आहे. अनादी काळापासून मी जेवत आहे. फुंकू फुंकवण्यावर असे महाराजांची ओळी. किती जेवला? पण मनुष्य देहामध्ये आल्यानंतर ती भूक तरी शांत व्हायला पाहिजे ना. नाही तर आम्ही रोज म्हणतो ममे वंशे जीवलवते. कशासाठी? युवा याचे पुढे जठराग्नी प्रज्वलित होतं. बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळे विषय लावायचा नाही मला. बाबांचं एक उदाहरण आहे तुमच्यासमोर. ऍक्च्युली 1.5 ते 2 वर्षामध्ये पहिल्यांदा ज्ञानेश्वर तुमच्या कृपेने काय बोलावं की ओळी आई सांगितलं. दादांचा पाया पडलं, महाराजांचे पाया पडलं, सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. पटकन डोक्यात आलं, हात माझंच घर आहे म्हणून मला नाही. कारण कसं आहे, बोले पैसा चाले त्याची बंधन, मी गुरु याची शिकवत. मलाच माझं वागता येत नाही, मी तुम्हाला वागायला येईल का? माझ्याच कपड्याला डाग पडले, मी तुमच्या कपड्याचे डाग खावा. माझ्या दृष्टीतला भेद गेला नाही, मी तुम्हाला भेद रहित काय सांगू. माझी वाणी मवाळ जाळत होत नाही, मी तुम्हाला रसाळ वाणी काय सांगू. अमृता पाहिजे जिंकेल अशी तर माझ्या गुरुची वाणी आहे. या मराठीच्या नगरीमध्ये हे ब्रह्मविद्येचा सुकाळ करण्यासाठी वस्तुस्थिती आहे. आणि ब्रह्मविद्यांसमोर ही वस्तुस्थिती मांडायची असेल तर तत्वभेद केला. आणि तत्व हे सगळ्यांमध्ये एक तत्व. श्रीपाद बाबांनी एक उदाहरण दिलं. आमचा जो समर्थ आहे ना, नाही मोठा काय स्वामी, स्वामी सारखा मनुष्य शहरातला खेळत मुलगा
खेड्यात जातो, सकाराम म्हणून एक सकाराम पाटील असतात, त्यांच्याकडे जातो. म्हणजे बाबा काय मला काहीतरी काम दे. कुठून आला, कशाला आला, कशासाठी आला. संत सांगता कुठून आला असी कवलेले नाही, काम द्या काम. काय काम देणार, उन्हाळ्याचे दिवस असतात. आला एवढ्या लांबून शहरात मुलगा, त्याला खेड्याचं काय माहित नसतं. ऊन बिन खूप असतं, टाकतो. काही दिवस लोटतात, रोज हरिपाठ येतो, रोज दर एकादशी रोज कीर्तन ऐकतो, रोज प्रवचन ऐकतो. रोज हे लोक नामावर बोलतात, हे लोक अवस्थेत बोलतात, एका माईकवर 4-4 जण जातात, तेही मी रोज बघतो. सगळ्या काही गोष्टी रोज बघतो. पण माझ्यातलं परिवर्तन का होतं, तत्वाबद्दल. एक दिवशी असा विषय येतो की ढेकाळं फोडायची असतात आणि फळी पाहिजे असते. ज्यावेळेला उन्हाळा असतो, नागरटी केली गेली असते, त्या नागरटीवर एवढे मोठे मोठे ढेकाळे येत असतात आणि ते ढेकाळा फोडण्यासाठी एक फळी असते. ती फळी बैलाला धुतली जाते आणि ती फळी अशी तिकडे जाते, म्हणजे ते ढेकाळा फुटतात. सकाराम पाटील स्वामीला बोलवतात, स्वामी हे काम कर. तुकाराम पाटलांच्या घरी जा. म्हणजे का, त्यांच्या घरी जा आणि ते जर फळी देत असतील तर आणू नको, हे जर फळी देत असतील तर आणू नको, आणि नसतील देत तर घेऊन. स्वामीच तो. तुमचं काय डोकं फिरलं का, म्हणतो काय सांगतो तुम्ही. ते फळी दिली तर मी नको आणू का, हे फळी दिली तर मी आणू नको, मग मीच कशाला जाऊ मारायला तिकडे. बघा बरं माणसाशी कशी असते. तत्वभेद हा जो विषय असतो ना, साधू संत जे शिकवतात, गुरुवर्य ज्या वेळेला शिकवतात, त्यावेळेला आपलं जे ज्ञान आहे, आपल्या जे डिग्री आहे, हे माझ्याबद्दल बोलतो, ते नंबर ब्लँक. पूर्वी साधू संत किंवा गुरुवर्य किती बरबटलेल्या पाठीचा जरी असेल तरी त्याला घेत नव्हते, विटनेस शिवाय काही करत नाही. कसे असते. आता मी फोनवर देतो, माझा चुकी आहे, तुमची नाही करत. तर वस्तुस्थिती अशी झाली, तू जात घरी, याला शिकवायचंय ना, या स्वामीला शिकवायचंय ना, घडवायचंय ना मला. गेला तुकाराम पाटील. तुकाराम पाटलांना सांगितलं, सकाराम पाटलांचा मी माणूस आहे, मी अशा अशा कामासाठी आलोय. त्यांनी सांगितलं फळी देत असेल तर आणू नको, आणि फळी देत नसेल तर घेऊन ये. तुकाराम पाटील लय हुशार, असे तुकाराम महाराज सगळे हुशार, त्याच्यामुळे तर आपण इथं बसलेलो. आता ते इतके हुशार, आता याला पण ज्ञान त्यांनी दिलं नाही, मला देणंच आहे. नाशिकेला शब्द ज्ञानी म्हणतो ना आपण, का नाही. अनंत वाचा बरळची बरळ म्हणतो ना आपण. अर्थ लोकुरे पुराणे नाशिकेला शब्द नाही. गाड्यावर पोत्या वाचल्या, पण त्याच्यातलं मर्म तत्व नाही कळलं तर काय उपयोग आहे. मग ही वस्तुस्थितीच्या नुसार त्यांनी सांगितलं, चल बेटा. म्हणजे कुठे, चल तुला सांगतो. गेलं बाहेर, शेत चालू, शेताला जे फळीचं काम चालू. तुला काय सांगितलं, फळी देत असेल तर आणू नको, ही बघ फळी देत. ती क्रिया चालू. फळी हाल, फळी देत असतील तर आणू नको, म्हणून तुला काय आता देत असतील तर आणू काही येऊन देत आहे. आता फळी न देता नसती तर न दिली असती. किती सोपं आहे, किती सोपं आहे. मी इथं येण्यापूर्वी, विना वैभव मळवी होण्यापूर्वी, समजते का माझं बोलणं, विना चिंतमान भुईर होती का नव्हती. आता कोण आहे, कळतंय का माझं. हा बदल कधी झाला, हा बदल जेव्हा झाला त्या दिवसापासून तिच्या चेहऱ्यात बदल झाला, तिची इस्टेटीत बदल झाला, तिच्या मालकीत बदल झाला, तिच्या बोलण्यात बदल झाला, आणि जगामध्ये ती एक स्वयंभू तयार आहे. वेगळी तयार झाली. मी तर कधी माळ्यातच बरोबर जात राहिलो, कसं शक्य.
घोडा गाव नाही म्हणते. बदल महत्वाचा आहे. बदल असा व्हायला पाहिजे की ज्या जन्मासाठी मी इथं आलेलो आहे, ज्या गुरुने मला इथपर्यंत आणलेलं आहे, त्या गुरुच्या माध्यमातून जर अगणित तत्वज्ञान मला कळत असेल, ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान मला ज्याच्याकडनं भेटत असेल, त्याच्याबद्दल जर माझ्या तोंडातून उद्गार येत नसेल, श्रीपाद बाबा सांगतात, ज्याला ज्ञान झालं तो कुठे जातो? ही गुरुमाऊलीची भाषा आहे, माझी नाही. काय भाषा आहे ती? ज्याला ज्ञान झालं तो ज्ञानी व्यक्ती पहिले स्वयंभू स्वतःच्या गुरुच्याच काठल्यावर जातो. आणि ज्ञानेश्वर माऊलीचे उदाहरण आहे, मद हृदयी सद्गुरु जेणे तारिलो संसार गुरु मनोनी विषय सत्यागुरु विवेकावरी. संसार कुणाला तारलाय म्हणजे कुठल्या? पुनरुपी जननम पुनरुपी मरणम. मी माझा भ्रम घालवत नाही, मी भ्रमावरच बोलतोय. संसार सुरू कसा होईल? वृत्ती ही विश्वमय कशी होईल? अरे वृत्तीसाठी पिंडापर्यंत होते ना, ब्रह्मांडात का जाईल? तुमच्या डोळ्याने जी लाईट दिसते, ती लाईट या डोळ्यामुळे दिसते का याच्यात जी पॉवर आहे तिच्यामुळे दिसते? पावर. पावर आहे, पावर. इथं पावर सांगितलं. श्री गुरुचे पाय जे हृदय घोषून ठाव, ते एवढे भाग्य होय उन्मेयासी. एक एक ओळी, एक एक शब्द महत्वाचा आहे. गुरुचे पाय तांब्या घालून धावतो मी तुमचे पाय धुवायला. गुरुचे पाय हे गुरुचं सांगितलंय, साधन नाही सांगितलं. श्री गुरुचे पाय जे हृदय युषित काय. ज्ञानेश्वर माऊली सांगते, याच्या पहिल्या अध्याय आहे, आता हृदय आपुले चौफाळून या भरे वरी बैसून पावले श्री गुरूंचे दिवस. आणि हे महाराज भावगीत म्हणतात, पाय तुझे पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव तुझा. गुरुचरणाची माती हीच माझी भागीरथी. कुठे? भागीरथी म्हणजे गंगा यमुना व्हायला. हृदयस्थानामध्ये असलेल्या सद्गुरूंच्या पायावर जर कधी लोळण होतं तर कसं? असं कालवा कालव, इतकी कालवा कालव होती, इतकी कालवा कालव होती, ती भागीरथी उचंबळून येते. आणि तुम्ही माझे धावत देऊन पाय धुतल्याने मी धडधड होत नाही. तुमच्या डोळ्यातल्या आसुरी ज्या वेळेला सद्गुरूचे पाय धुतले जातात ते खरं सांगते. ते आहे ज्याला म्हणतात भावाचे अवतार. याचं उदाहरण दिलं, सुरुवातीला पण दिलं, आता परत देतो. माझा चेहरा मी आरशात बघितल्यानंतर सुद्धा मला फ्रेश वाटत नाही, आनंद वाटत नाही. हा प्रश्न भवानी मातेने विचारला महादेवाने. कशाबद्दल? हे ब्रह्मरसाचं पारणे, हे वक्तृत्वाचं पारणे. हृदय दिवशीच येतं. हे हृदयाचा जो ठेका आहे ना, याच्यामध्ये ते धावत धावत येतं. सद्गुरूची आठवण काढल्याबरोबर गदगदित होतं. आणि एवढं भाग्य होऊन या ब्राह्मणाला एवढं भाग्य दिलं, हा काय नाशिवंत आहे. पण याच देवी याच डोळा बघू मुक्तीचा सोहळा. सुखाचे घोसळे शरीराने परब्रह्म सांगते. नवे नवे पवित्र देव आणि पुण्यवंत आणि वदे जातीत सर्व काळ अखंडित त्याच्या तोंडामध्ये भगवंताशिवाय दुसरं काही येतच नाही. मग ती पार्वती मातेला उत्तर देत हनुमानी निजे देविका स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखी दे गीता तत्व. मग तेव्हा उत्तर दिलं ओंकार रूप. आत्मा हाच देवे हे ठासून सांगणारे पूर्वी पण होते,
आताही आहेत आणि उद्याही राहणारे, तोंड बघून वाढणारे आजही आहेत माझ्यासाठी. सत्य कधी लपत नसतं. सूर्य जागायचा प्रयत्न कितीही दिव्यांनी केला तरी सूर्यप्रकाश राहणारच नाही. कारण तो रवी शशी नेन तुझ्या रूपा, स्वयंप्रकाश रूपा, तुझं नमो तुझं नमो तुझं नमो. विश्वव्यापक जे आहे ते तुमच्या पुरतं आहे का? बाबा नेहमी सांगायचे, तुमच्या नाकातला आकाश, तुमच्या नाकातला प्रकाश आणि तुमच्या नाकातली हवा तुमच्या पुरती का जगभर? माझ्या स्फूर्तीनं बघू. मी तुम्हाला एवढं अगाध ज्ञान दिलं आणि तुम्ही दुसऱ्यांच्या पाया पडता. तुमच्या माझ्या गुरुला कमी लेखता तुम्ही. हा भेद कशामुळे झाला? मी स्वतः स्वयंभू माझ्या गुरुला जर कधी विश्वव्यापक चैतन्य घर ब्रह्ममूर्ती समजत नसेल तर मी ब्रह्मस्वरूप होऊ शकत. मी तुमच्याबद्दल नाही. कारण भगवंत जोपर्यंत मीपणा होता तोपर्यंत तो बोलतो, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, जगाची चालवता मी एक. आणि ज्या वेळेला तो पूर्ण स्फूर्णामध्ये होतो त्यावेळेला ओम तत्सदैसे बोलणे देताचे चेतोनी प्रकाशे दृश्य दातसे. स्वयंभू ज्यावेळेला तो समजतो का, अरे मग अर्जुनाने तुला कळलं, गुंतलो होतो अर्जुन, मुक्त झालं तिथे. आणि जेव्हा तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्यांकडनं कळलं, तुकाराम महाराजांचे शब्द काय, विश्वभा इतरांचा कळल्यानंतर नामदेव महाराजांचे शब्द काय, मग या नद्याच्या डोक्यात या नको श्रीपाद बाबाला भेटल्यानंतर ऐकायला आलो होतो. मला माहिती तुमच्याकडे काय. बाबा सांगायचे गाजराची बुंदी वाजली तर माहिती माझी शब्द चोरून ऐकलं तुम्ही, चोरून ऐकलं. माझ्याकडे आले, भाऊ तुम्ही गेलते ना तिकडे, हो मग काय सांगितलं, असं असं सांगितलं, उद्याच होता ना मी ऐकलं. 50,000 थोडी सोने आहे का पैसे सांगा. चंद्रमोळी झोपडीमध्ये राहणारा हा व्यक्ती 50,000 तोळे सोनं घेऊन आला, ठेवणार कुठे? चोरून ऐकलं ना तुम्ही. बोला स्वच्छ आहे. त्याला उदाहरण देतो आणि विषय संपवतो. तसं माझ्याकडे काय भरपूर आहे 11 वाजेमध्ये. बोला. पण पाय मागे पुढे व्हायला लागले जरा घरमालकांचं बघा ना. जी हवा पिंडाला सहन होत नाही, जी हवा या पिंडाला सहन होत नाही, ती हवा विश्वव्यापक आहे हे सांगण्याला सहन होईल? किती आढळून ओढून सांगा तुम्ही. लक्षात घ्या, फार महत्वाचा मुद्दा आहे, विश्वव्यापक मुद्दा आहे. जी हवा या पिंडाला सहन होत नाही, ती हवा या तोंडातून जर बाहेर निघाली समोरच्याला पटवायला गेलं ती पटेल? तुम्ही सत्य सांगा असाल तरी, तुम्ही एका आईचे असाल तरी, तुम्ही एका बापाचे असाल तरी 1000 लोक तुम्हाला नाव ठेवण्याशिवाय. त्याला कारण हवा शुद्ध आहे, पण सांगणाराही शुद्ध आहे. पण ऐकणारा अर्जुन, सांगणारा श्रीकृष्ण, सांगणारा चांदीपणे असू शकतो पण ऐकणारा श्रीकृष्णच पाहिजे. सांगणारा भगवान श्रीकृष्ण असेल तर ऐकणारा अर्जुनच पाहिजे. सांगणारा श्रीपाद बाबा असेल तर ऐकणारा श्रीपादाची अवलादच पाहिजे. इतका जेवढीच्या काही विचारच का? कारण गरम गरम तव्याला हात लावण्यासाठी ती सुगरणच पाहिजे. तिला माहिती इथं भाकरी कशी शिकते आणि हाताला चटके तेव्हा मिळते. माझ्या साधकाच्या आतमध्ये किती कुंडली शक्ती कुठपर्यंत जागृत झाली हे जर त्या साधकाच्या दिलेल्या गुरुभक्तीच्या गुरुला कळत नसेल तर तो गुरु पण काय कामाचा नाही, त्याला पण काय कामाचा. तुम्ही जर कधी ढोंग करत असाल पोटामध्ये चिंता बांधून तर तुम्हाला कल्पंती बोलवणार. किती प्रयत्न करा. म्हणून बाबा सांगायचे बोध पुत्र निर्माण झाला तेव्हा, ममता म्हातारी म्हणून गेली तेव्हा. भक्ती बहीण झाली. भक्ती म्हणजे भाव. कुठेही फिरा भावावरच येतो मनुष्य.
किती सोपं आहे, किती सोपं आहे. वस्तुस्थितीचा अनुभव घेण्यासाठी कुठेतरी शरणागती आणि शरण कोणालाही जाऊन चालतं जाऊन शरण कुठेही जाऊन चालत नाही. माझं तोंड जर तापाने खराब झालेलं असेल तर मी घर मालकीला सांगतो, आता मला बरं वाटलं जरा चमचमीत खायला कर, म्हणजे माझ्या तोंडाला चव येईल. कोणाला सांगतो? घर मालकीला. काय तिच्या हातात आहे ना, होम मिनिस्ट्रीच्या हातात. बरोबर आहे. मग ज्यानी हा देह दिलेला आहे, हा देह कोणाचा आहे? काळाचा आहे. त्यांनी सांगितलं मला आता लई तोंड खराब झालं तर तुला खाऊन टाकतो. मग ऑर्डर नाही दिला तो, ते जायचं त्याचं भान ठेवायचं. आणि हे भान ठेवत असताना हृदय दिवशी भगवंत येतो, श्री गुरु येतात. आणि श्री गुरु जेव्हा येतात ना, काय बघून येतात. मी आता सकाळी सकाळी 4ला ध्यानाला बसलो, मग माझे गुरु येतील. हो, ज्या क्षणी तू आठवण काढशील त्या क्षणी ते उठेल. फक्त तुझी आठवण काढली, तुझ्या वायरी जोड ब्लफ लागल्याशिवाय राहणार. तुझी फिजिकल उलटी असेल, कोट्यावधी जन्म घेतले तरी त्या तुलगी पेटणार. आणि असा मेकॅनिकल शोधा की ज्याला न्यूट्रल आणि फेस कळते. समजतं का? असा मेकॅनिकल शोधा की ज्याला न्यूट्रल आणि फेस कळते, ज्याला श्वासोश्वासाच्या वाचा गेल्यानंतर सुद्धा नामस्मरण चालते. असा फिटर शोधा. म्हणजे तुम्ही जाताना शेवटची पाळी हा मनुष्य जन्म, किंवा आम्ही जातो आमच्या गावात वाळवेला राहा, त्यावेळेला सुद्धा या वायरी जोडणारा साधन. पांडुरंग वाट बघतो, तो स्वतः सांगतो की ज्या वेळेला हा साधक हे शरीर साथ देत नाही त्यावेळेला मी त्याला सांभाळतो. बारकाईने वाचा पिनल कोड नंबर भागवत आणि कोट्यावधी पारायण केली मी, पण याच्यातलं मर्मच कळलं नाही, तो उपयोग नाही. वाचन बंद झाले तो उत्तर काय तू. हा मोठा ग्रहण कसं. एकदा प्रसंग घडला होता बाबांच्या चिंतनावर. रामदास बाबा जुनवण्याला जाण्याला बसले होते. जुनवणे हायवेला गावाला रामदास बाबा ध्यानाला बसले होते. रात्रीच्या वेळेला आम्ही जाऊन बसतो. बाबांचे कीर्तन चालू होण्याच्या अगोदर सगळे ध्यान घालणार झाले. बाबा बसले. मला आश्चर्य होतं, बाबा हे म्हाताऱ्याला अक्कल आहे का? आता लग्न केलं. शब्द बघा काहीच कळलं नाही. बाबा असं कसं? अरे भाऊ, विषय आणि प्रयोजन जर समजून द्यायचं असेल तर जीव शिवाचा ऐक्य हा विषयच झाला पाहिजे. जीव शिवाचा ऐक्य हाच विषय पाहिजे. आणि याच्यासाठी हे कीर्तन प्रयोजन आहे. माहिती आमचं प्रयोजन आहे. कीर्तन प्रयोजन कशासाठी? सुलभ वगैरे कसं मला पाकिटच भेटत नाही. कशाला यायला पाहिजे दरवर्षी? काय नियम आहे का माझा? घेऊन दिलं का स्टॅम्प पेपरही? सुधम भाऊ ज्या ठिकाणी राहतात तिथं सुद्धा त्यांची गॅरंटी नाही राहण्याची. माझी कशी गॅरंटी दरवर्षी येण्याची? कशामुळे? कारण त्यांची आघाडी ज्याच्या सत्तेने चालते ती सत्ता त्याच्या पुरती का माझ्या पुरती पण आहे? मग मी किती किती अहंपणाने वागायला पाहिजे सांगा ना मला. माझा मुलगा चुकला तर मी कानाखाली वाजवू शकतो लक्षात घ्यावा. पण माझा मुलगा माझ्या डोक्याच्या वरती झाला आणि त्याला वाजवायला गेलो तो ऐकेल? बाबा डोकं फिरले का तुझं? वरचे टाकून दे. काय याचं उत्तर? त्याचं उत्तर काय? बाबांच्या भाषेत मला दुसरी भाषा क्षमा असं बाबांची. कारण का माहिती का? बाल कडू जेव्हा पाजला गेला ना, भाऊ डोकं दुखतं, भुईचा रस भूमीचा डोकं शांत. साधू संतांच्या या भूमीला पाय लागलेले त्याचा रस तुझा डोकं शांत करेल. का तुझं डोकं दुखतंय? कारण तुझ्या डोक्यामध्ये प्रपंच परमार्थ सगळं एकत्र आहे म्हणून ठिकाणावर नाही.
घालमेल झाली तर काय होतं माहिती का, दुधामध्ये जर लिंबू पिळला तर चांगलं होतं का ते? असतं ना. मी वक्तृत्व आहे, मी कीर्तनकार आहे, त्याच्यामध्ये नाचणारच आहे. डोकं ठिकाणावर पाहिजे. मग डोकं ठिकाणावर येण्यासाठी काय करायचं? वायरी जोडायच्या. गाली येणारा या वायरी जोडल्या. या वायरी कुठे जोडल्या? मध्यसंधीमध्ये. मध्यसंधीमध्ये आणि मध्यसंधीमध्ये जोडल्यानंतर अर्जुनाला कुठे नेलं? म्हणजे बघ काय बघितलं त्यांनी? बाबा यो गुरु, यो महागुरु. अरे अक्काली ग या गुरुना महागुरु. मग सभेमध्ये द्रौपदीला हात लावला तेव्हा तो गुरु नव्हते का रे? बाबांची भाषा आहे. कान शिकवतो हे बघा म्हातारी कान काय शिकवतोय? अनादिकालचं जे तत्वज्ञान जसंच्या तसं आलेलं आहे त्याच्यात माझ्यासारख्या मूर्खाने भेसळ करू नये. तुमच्याबद्दल नाही बोलत. जे ज्ञान अनादिकालच्या जशाच्या तसं आले ते तुमच्या हृदयामध्ये देणं माझं कर्तव्य आहे. यासाठी हा देह मला दिलेला आहे. माझ्या आई वडिलांनी मला जन्म दिला आहे. ते माझे आई वडील जर कधी त्यांना पेन्शन नसेल तर मी सांभाळू नको का त्यांना? मला जन्माला घातलं बोडायला तुला लाज वाटते का त्यांना? मग असं म्हणायची वेळ मग त्यांना पेन्शन नसले तरी सांभाळणं काम. ही संस्कृती आमची. पण आमचं उलट आहे माझ्यासारख्या महाराज लोकांचं. पेन्शन नसेल तर मग भाऊ तुम्हाला किती पेन्शन? जो शेतकरी 5 वर्ष त्याला पिकलं नाही तो काय करेल? हे पद्मतत्व ज्या वेळेला सांगितलं जातं त्यावेळेला भेद निघाला पाहिजे. जर भेद जर जात नसेल तर अभेद तत्वज्ञान तुम्ही स्वतःच्या हृदयामधलं त्या हृदयात येऊ शकत नाही. ज्ञानेश्वर महाराजांची ओळी हृदय हृदय एक झाले, हे हृदयच्या त्या हृदय घातले द्वैत न मोडता केले आपल्या आईचे. द्वैत काय मोडलं? दोन्ही शरीर एक आहेत पण द्वैत मोडलं ना. किती सोपं झालं. 2 ओठ 1 बोल, 2 नाकपुड्या 1 श्वास, 2 डोळे 1 दृष्टी, 2 कान 1 श्रवण. कुठे द्वैत? इतकं सोपं आहे. मग अशा ठिकाणी श्री गुरुचे पाय गुरुशी घेतात. म्हणून हनुमंतरायाने फाडून दिले. काय दिले? राम लक्ष्मण जान आहे. जय बोल. फाडून दिलं ना, दाखवलं ना मी कुठे. तैसा हृदयामध्ये गेला. समस्तांच्या हृदय द्यायचं. याच्या पुढे जाऊन नारदा मी उभा देते माझे भक्त राती देते. किती सोपं सांगितलं. आणि इथं आम्ही म्हणतो ओम गण गणपते नमो नमः. गण 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 गणांचा जो ईश आहे त्याला गणाधीश म्हणतात. गणाधीश म्हणजे गण. या सगळ्या इंद्रियांना त्या ज्या नसा आहेत त्यांचा जो ईश्वर आहे त्याला गणाधीश म्हणतात. आणि हा गणाधीश म्हणजे आत्मस्वरूप आहे की नाही? असो बोलता बोलता भरपूर वेळ झालेला आहे. दुरून आलो बोला. इतक्या लांबून आले. किती लांबून? 1 गावावरून नाही, 10 गावावरून नाही, 30 गावावरून आले. तोपर्यंत थांबायचं का आपण? विषय असं कारण तो दाखवा डुलतो. तसं हे शरीर ज्या ब्रह्मरसामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. या शरीरामध्ये आनंद आनंद आहे. नुसतं हरिपाठ छापल्याला आम्ही म्हणतो अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त रे. चरणी श्री गुरुचे पाय. चरण म्हणजे पाय. आणि इकडे काय म्हणतात? संत चरण रजो. वासनेचे बीज जळून जायला. वासना काय? मी शरीर ही मोठी वासना, मी देह ही वासना जायला पाहिजे. आणि ज्या क्षणाने वासना जाते त्यावेळेला मग सकल विद्यांच्या अधिकारी तेची बंधू श्री चरणम. गुरुच्या पायावर मस्तक ठेवल्याबरोबर नम्र झाले होता. पायावर मस्तक ठेवल्यानंतर सद्गुरूच्या पायावर मस्तक ठेवल्यानंतर देहभाव विसरणं, त्या ठिकाणी भाव प्रगट होणं ही लक्षणं काय? बोलता बोलता बराच वेळ गेला.
सज्जनांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या सर्वांच्या हृदय देशामध्ये हृदयस्थ असलेले माझे श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, नाना बाबा आणि सगळे चैतन्यमय ब्रह्ममूर्ती, गुरुमूर्ती, नवे नवे तेजोमूर्ती, सगळ्या मूर्तींना माझा नमस्कार. कुठल्याही प्रकारचे तुम्ही गुरु असू द्या, विश्वगुरु असू द्या, घरातले गुरु असू द्या, बाहेरले सुरुगुरु असू द्या, सगळ्यांना माझा नमस्कार. फक्त एकच विनंती आहे, वडिलोपार्जित आलेली इस्टेट ज्याप्रमाणे एकसामध्ये वाटली जाते, वडिलोपार्जित आलेले इस्टेटच्या सातबारामध्ये जशी तुमची नावं लावली जातात ती ऑटोमॅटिक लावली जातात, तलाठीला पैसे द्यायची काही गरज. परंतु तुम्हाला एक नम्र विनंती, हात जोडून श्री गणेशाला सांगतो की जे अनादिकालचं जे तत्वज्ञान आहे, असं हे तत्वज्ञान देण्याची बुद्धी ज्यांनी गुरुपद घेतलेलं आहे त्यांच्या हृदयामध्ये जे आणि तसं देण्याची कृपा कर. कारण बुडते हे जण न देखणे डोळा, येतो कळवळा म्हणून या. मी कोणी ज्ञानीने तुम्हाला उपदेश करणारा त्याच्यावरून कोण नाहीये. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायम या पतीचं कीर्तिवानो है की नाही. म्हणून झालेली सेवा तुमच्या सत्यनारायणाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. पुंडलिकावलय श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल ब्रह्म एकनाथ महाराज की जय. नव संतान की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाक्य तोषावे, तोषोनी मद द्यावे, प्रसाय दानवे. जे करांची व्यंकटी सालो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे धडो, मैत्र जीवांचे दुरितांचे दिविजलाहो. ईश्वर स्वधर्म सूर्य पाहो, देवांची सोहे लाहो. प्राणी वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची माझी आली. अनवरत भूमंडळी भेटतो बोला. सदा कल्पतरुचे आडव, चेतना चिंतामणीचे राव. भोळीचे अर्णव पियुषांचे, चंद्रमेघे अलांछन. मातंडचे तापहीन, हे सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होई लोकी. भजितो आदि गुरुची अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये. दृष्टादृष्ट विजय हो आवेली. पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम शांती शांती शांती.